दिनांक 10 जुलै रोजी माननीय पोलीस आयुक्त यांना गोपनीय माहिती मिळालेली होती की मिटमिटा छावणी पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये जो भाग आहे त्या ठिकाणी एका घरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बेहिशोबी रक्कम त्याचप्रमाणे शस्त्रास्त्र ठेवलेले आहेत। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी आदेशित केल्यानुसार गुन्हे शाखेची टीम त्या ठिकाणी पोहोचून त्या घराची झडती घेतली असता त्यामध्ये एक महिला शीला साळवे म्हणून आढळून आली। ती आणि 2 पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅश रोख रक्कम ही 5,26,29,29,000 रुपये, त्याचप्रमाणे 6 वेपन्स, मोठ्या प्रमाणावरती तलवार, चाकू, गुप्ती, सोने आणि चांदे अशी मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन छावणी या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कुठल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ही सगळी कारवाई होती की सहज माहिती मिळाली म्हणून छापा टाकलेला आहे? कारण नाही, घर आहे तो संभाजीनगरचा एक नामांकित डॉन होता असं म्हटलं जातं। हां, या ठिकाणी जे व्यक्तीचं घर होता त्याचं नाव आहे बाबा फर्जन अर्देशीर दोरडी। हा या व्यक्तीचं मागील महिन्यामध्येच डायबिटीजने निधन झालेलं आहे आणि 1980 ते 90च्या कालावधीमध्ये हा कामगार युनियनचा अध्यक्ष देखील होता। याच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। बरं, एक महत्त्वाचं की ही जी कारवाई झाली फक्त बेहिशोबी पैसे ठेवले एवढी माहिती मिळाली म्हणून झाली की दुसराही काही उद्देश होता? नाही, याच्यामध्ये गोपनीय माहिती मिळालेली होती की याच्यामध्ये बेहिशोबी मालमत्ता तर आहेच परंतु शस्त्र देखील आहे आणि त्याच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल असल्यामुळे ही कारवाई अतिशय गोपनीयरित्या करण्यात आली। याच्यामध्ये आपल्याला पिस्टल्स, रायफल्स आणि मोठ्या प्रमाणामध्ये कारतूसांची संख्यासुद्धा जिवंत कारतूस 6,350 कारतूसं जिवंत कारतूसं मिळालेली आहेत। बरं, गन्स आणि ते ॲम्युनिशन किती, कारतूसांचा गन्स आणि रायफल्स किती होत्या त्याची? याच्यामध्ये आपल्याकडे 2 पिस्टल आहेत मॅगझिनसह, 4 रायफल्स आहेत। याच्यामध्ये म्हणजे 12 बोरचे रायफल आहे, .22 रायफल आहे आणि जे कारतूसं आहेत ते सर्वच प्रकारची कारतूसं याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। कुठल्या गुन्ह्यात ही वापरली होती अशी काही माहिती आहे याआधी की त्या अनुषंगानं काही चौकशी? याच्यामध्ये जी वेपन्स आहेत ही वेपन्स ही परवाना असलेली वेपन्स आहेत, 4 वेपन्स। 2 वेपन्सची परवान्याच्या संदर्भात आम्ही चौकशी करत आहोत आणि हे वेपन्स वापरली किंवा कसे याचासुद्धा तपासाचा एक भाग आहे, तो आपल्याला पुढे कळवण्यातच येईल। कारतूसांची संख्या ही 6,350 आहेत। त्या रायफलमध्ये वापरणारी कारतूस आहे काही सगळे? हां, ही पिस्टलची पण आहे आणि रायफलची पण आहेत, दोन्ही। याच्यामध्ये जर आपल्याला बायफर्गेशन हवं असेल तर एकूण 12 बोरचे 632 जिवंत कारतूसं, 7.65 mm 1878 कारतूसे आणि .22चे एकूण 3,840 कारतूसे आहेत। बंदुकांना परवाना असला तरी एवढ्या मोठ्या संख्येने हे कारतूसं ठेवण्याची परवानगी असते सोबत? त्याचाच हा तपासाचा एक भाग आहे, म्हणून आम्ही ती जप्त केलेली आहेत आणि पुढील कारवाई करत आहोत। तर ही छावणी परिसरामध्ये जिथे मिलिटरीचा एरिया आहे त्या ठिकाणी हे सगळं मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र आणि कारतूस मिळाले। मिलिटरीकडून याबाबत आपल्याला काही विचारणा झाली आहे का किंवा त्यांच्याकडनं काय वेगळी तपासणी करण्यात येते? आता ही जी कारवाई आहे ही 10 तारखेला म्हणजे कालच झालेली आहे। रात्रीला उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास आता जे आमचे छावणी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिलेला आहे। समोर तपासामध्ये त्यांच्याकडनं जर आम्हाला काही विचारणा आली तर त्या अनुषंगाने सुद्धा तपास करण्यात येईल। माहिती कशी मिळाली की एवढ्या मोठ्या प्रमाणात? गोपनीय सूत्रांद्वारे ही माहिती मिळालेली आहे। मोठ्या प्रमाणावरती रक्कम आहे, पण त्या नोटांचं विवरण काय आहे की तुम्हाला खूप वेळ मोजण्यासाठी लागला असं तर नाही? हो, एकदम बरोबर आहे। ह्या जे कॅश आहे याच्यामध्ये 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये आणि 200 रुपयांचे बंडलं होती। एवढी मोठी रक्कम जी कोट्यावधीमध्ये होती त्यासाठी आमची टीम सकाळी 4 वाजतापासून रात्री उशिरापर्यंत विविध 5 वेगवेगळ्या मशीनद्वारे ही नोटांची रक्कम आम्ही मोजलेली आहे आणि त्याचा पंचनामा देखील करून ती जप्त करण्यात आलेली आहे। गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना गोपनीयरित्या जी माहिती मिळाली त्या गोपनीयरित्या माहितीचं तात्काळ त्या ठिकाणी रेड करून हे आपल्याला सर्व शस्त्र आणि रक्कम मिळालेली आहे। याच्यामध्ये कुठेही उशीर झालेला नाही। जशी माहिती मिळाली त्याप्रमाणे रेड करण्यात आलेली आहे। अभी तो सर सिर्फ एक ही जगह का पता चला है और इसका इस्तेमाल किस लिए किया जा रहा है? हवाला के थ्रू या ड्रग्स गांजा के लिए भी किया जाता था? इसके बारे में आप क्या?
हाँ, अभी तो इन्वेस्टिगेशन जारी है। कल ही ऑफेंस रजिस्टर किया गया है। अभी इन्वेस्टिगेशन में ये पूरी चीज़ें हमें सामने आएगी और जैसे ही सामने आएगी मीडिया को उसके बारे में सूचना दी जाएगी। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला काही कळवलं आहे आणि ही रक्कम आता ती हस्तांतरित केली जाणार आहे की आणखी काय काय केलं जाईल? पुढील कायदेशीर कारवाई आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सुद्धा कळवलेली आहे। आता पुढची जी कामकाज आहे ते सुद्धा याच्यामध्ये करणार आहे। माझं डिग्री जास्त झाले सगळे तुमचं करा तुमच्याकडे डिग्री जास्त नाही अरे मी खायला बसलो नाही गेलो एवढी झोपलेली आहे